सर काल ज्या पद्धतीने राडा झाला होता त्यानंतर आज अनेक शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त? नाही, आपण सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. आपण बघितलं असेल या परिसरामध्ये की नागरिकांना दर्शन घेण्यासाठी वेगळी रांग केलेली आहे. यावेळेला थोडी जास्ती वाढवली, आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनी शांततेने दर्शन प्रत्येकाला घेता येईल, परंतु काही ठिकाणी हे रिस्ट्रिक्टेड राहतील, तिथं पोलीस ठरवतील, या पद्धतीनं सगळेजण सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. काल 2.5 ते 3 तास राडा झाला होता, परंतु काही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वगैरे लीगल प्रक्रिया सुरू आहे. आज शिवसैनिकांना काय आव्हान कराल? एकंदरीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी नेते समोर नाही, अगदी बरोबर आहे. महत्त्वाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी या पवित्र स्थळाचं भान राखणं गरजेचं आहे आणि कुठलाही प्रकार होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की स्वतः DCP मनोज पाटील जे आहेत ते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि कालचं जे प्रकरण झालं त्यावरती लीगल प्रक्रिया जी आहे ती आम्ही सुरू केली, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मनोज पाटील यांनी दिलेली आहे. काल काही प्रकार झाला होता, आज पोलिसांनी थोडी जास्ती काळजी घेतली, बंदोबस्ती वाढवलेला आहे आणि थोडंसं इकडचं जे नियोजन होतं त्याच्यामध्ये थोडा फरक केलेला आहे. येणाऱ्या ज्यांना दर्शन घ्यायचं त्या सगळ्यांना येण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघितलं असेल या बाजूला रांग सुरू आहे, तर त्यातून येऊन ज्याला दर्शन घ्यायचं ते दर्शन घेऊ शकतात. इकडं जो स्मृतीस्थळाच्या जवळचा परिसर आहे याच्यामध्ये मात्र थोडे रेस्ट्रिक्शन राहतील आणि आम्ही सगळ्यांना आव्हान या निमित्ताने करू इच्छितो की हा महत्त्वाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे. या ठिकाणी याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. प्रत्येकानं सिरियसली याच्यामध्ये पावित्र्य राखून पोलिसांना सहकार्य करावं अशी विनंती आम्ही सगळ्यांना केली. ज्या पद्धतीनं राडा झाला होता, इकडे जर आज पाहायला गेलं तर आज सुद्धा तशी परिस्थिती उद्भवू शकते, कारण का सर्वपक्षीय नेते या ठिकाणी येत असतात, शिंदे गटातील सुद्धा नेते याच ठिकाणी येऊ शकतात, त्यामुळे पुन्हा घोषणाबाजी होऊ शकते. त्या दृष्टीनं काय उपाययोजना केली? सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळ्यांना आव्हान केलेलं आहे, आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि त्याला हाच महत्त्वाचा दिवस आहे की या ठिकाणी शांतता राखणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आव्हान केलेलं आहे. मला निश्चित खात्री आहे की याला प्रतिसाद मिळेल लोकांच्याकडून आणि शांतता राखली जाईल. पोलिसांच्याकडून नियोजन आहे, कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पोलीसमध्ये येतील. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, आपल्याला कळेल. मी आज साधारण 50पेक्षा जास्ती अधिकारी आणि साधारण 300च्या पेक्षा जास्ती जवान, याबरोबरच SRPF आणि RCP असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सगळ्यांना तुम्ही सगळे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.